नमस्कार, मी अन्वी अमृतळे पुन्हा एकदा अन्वीज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत पाणीपुरी, शेवपुरी, दहीपुरी आणि रगडा पॅटीस अशा अनेक चाट पदार्थांसोबत लागणारी गोड तिखट चटपटीत चटणी। चला तर त्यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊया। 1 वाटी गोड, 1 वाटी खजूर, 100 ग्रॅम चिंच, 1 वाटी कोथिंबीर, 1 वाटी पुदिना, 4 ते 5 हिरवी मिरची, 4 लसूण पाकळ्या, चवीनुसार मीठ, चाट मसाला, लाल तिखट, काश्मीरी मिरची पावडर, 2 चमचे डाळ्या। सुरुवातीला आपण चिंच खजुराची गोड चटणी बनवणार आहोत। इथे मी 1 वाटी खजूर बिया काढून घेतले आहे आणि 100 ग्रॅम चिंच। आता यामध्ये खजूर आणि चिंच पूर्णपणे भिजतील इतके गरम पाणी घालूया आणि झाकण ठेवून 20 मिनिटं भिजत ठेवूया। 20 ते 25 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता चिंच आणि खजूर छान मऊ झाले आहेत। आता हे दोन्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया आणि अगदी बारीक पेस्ट वाटून घ्यायची आहे। तर मंडळी तुम्ही पाहू शकतात आपलं चिंच खजुराचं मिश्रण खूप छान असं एकसारखं बारीक झाले आहे। आता या मिश्रणाला गाळून शिजून घ्यायचं आहे। त्यासाठी मी गॅसवर पॅन ठेवला आहे। आता हे मिश्रण आपण गाळणीमध्ये गाळून घेऊ। तुम्ही सेपरेटली बाउलमध्ये गाळून घेतलं तरीही चालेल। अगदीच गरज लागली तर थोडं पाणी ऍड केलं तरीही चालेल। चाळणीला जे पण मिश्रण लागलं असेल ना ते आपल्याला चम्मचने काढून घ्यायचं आहे। अजिबात वेस्ट करायचं नाही। चाळणीला जे मिश्रण लागलं आहे ना त्यामध्ये थोडंसं पाणी ऍड करायचं जेणेकरून आपलं मिश्रण सुद्धा वेस्ट जाणार नाही। या मिश्रणामध्ये थोडं पाणी ऍड करायचं आहे आणि 1 वाटी गूळ घालूया। त्याचबरोबर याच्यामध्ये फ्लेवर साठी आपण काही मसाले सुद्धा ऍड करणार आहोत। 1 छोटा चमचा काश्मीरी मिरची पावडर, 1 छोटा चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि चाट मसाला घ्यायचा आहे। आता हे सर्व साहित्य गूळ विरघळेपर्यंत व्यवस्थित मिसळून घेऊया। इथे आपल्याला गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे। तुम्ही बघू शकताय साधारण आपला गूळ विरघळत आला आहे। यामध्ये आता आपण थोडं पाणी घालूया, पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणि गॅसची आच मोठी ठेवून मिश्रणाला एक चांगली उकळी आणून देऊया। उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम मंद करून 8 ते 10 मिनिटं हे मिश्रण आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे। शिजवताना भांड्यावर झाकण ठेवायचं नाही, अधून मधून मिश्रण ढवळत राहायचं, त्यामुळे मिश्रण तळाला लागणार नाही। तुम्हाला चटणी किती घट्ट हवी आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। एक सिक्रेट टिप्स सांगते, चटणी गरम असताना थोडी पातळ वाटते पण थंड झाल्यावर ती आणखीन घट्ट होते। तर मंडळी 8 ते 10 मिनिटांनंतर चिंच खजुराची चटणी छान घट्ट आणि चमचमी तयार झाली आहे आणि रंगही खूप छान आला आहे। आता गॅस बंद करून आपण हिरवी चटणी बनवूया। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात 1 छोटी वाटी सफेद डाळ्या, भाजलेले चणे घेतले तरीही चालेल। यानंतर 1 वाटी स्वच्छ धुवून घेतलेला पुदिना घालूया। पुदिनाचे पाने हाताने तोडून घालूया। त्यानंतर 1 वाटी स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर, ती सुद्धा हाताने तोडूया। 4 लसूण पाकळ्या, 3 ते 4 हिरव्या मिरच्या। तुम्हाला चटणी किती तिखट हवी आहे त्यानुसार तुम्ही मिरच्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। चवीनुसार मीठ आणि चाट मसाला आणि थोडं पाणी घालूया। मिक्सरच्या भांड्याला झाकण लावून हे साहित्य अगदी बारीक वाटून घेऊया। तुम्ही पाहू शकता आपली हिरवी चटणी अगदी छान बारीक आणि एकसारखी वाटून तयार झाली आहे आणि चटणीला रंगही खूप सुंदर आला आहे। लक्षात असू द्या चटणी वाटताना पाणी कमी घालायचं जेणेकरून आपल्या चटणीला थिकनेसपणा खूप छान येतो। त्याचबरोबर गोड चटणी बनवताना सुद्धा जास्त आटवू नका, थंड झाल्यावर तिचा थिकनेसपणा अगदी परफेक्ट होतो। ही चिंच खजुराची चटणी पूर्णपणे थंड झाल्यावर काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवा। फ्रीज मध्ये ठेवली तर ही चटणी 15 ते 20 दिवस आरामात टिकते। जेव्हा तुम्हाला घरच्या घरी कोणत्याही प्रकारचा चाट पदार्थ बनवायचा असेल तेव्हा ही चिंच खजुराची चटणी आधीपासून तयार असल्यामुळे तुमची कोणतीही चाट रेसिपी अगदी झटपट तयार होईल। तर मंडळी आपल्या दोन्ही चटण्या तयार झाल्या आहेत। या चटण्या तुम्ही कोणत्याही चाट सोबत खाऊ शकता, जसे की पाणीपुरी, शेवपुरी, दहीपुरी आणि रगडा पॅटीस अशा अनेक चाट पदार्थांसोबत तुम्ही खाऊ शकता। मंडळी आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि तुम्ही सुद्धा ही रेसिपी घरी करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग बाय बाय, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि चमचमीत रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा। थँक्यू फ्रेंड्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।